जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर थंबनेलवरून आणि तुम्ही टायटलवरून तर ओळखलं असेलच की हा संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो गणपती बाप्पा संबंधित आहे। जसं की आता गणपती बाप्पा 27 ऑगस्ट रोजी प्रत्येकाच्या घरी येणार आहेत। गणेश चतुर्थी आहे त्या दिवशी। तर मी म्हटलं की आपण एक व्हिडिओ बनवूया। त्याआधी तसं बघायला गेलं तर गणपतीच्या काही दिवसच आधी आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ येतोय, कारण की मी जो हा व्हिडिओ आहे ना हा पार्ट मध्ये शूट केलाय खूप दिवसांनी। कारण की मला गणपतीची जी प्रोसेस आहे सुरुवातीपासून कलरिंग पर्यंत म्हणजे स्टार्ट टू एंड संपूर्ण जो प्रवास असतो गणपती बाप्पांना घडवण्याचा तो मला तुम्हाला या व्हिडिओतून दाखवायचा होता। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला पाहायला मिळेल की कशा प्रकारे गणपती बाप्पांची मूर्ती तयार केली जाते, ते किती सुंदर हा प्रवास असतो तो आपल्या या व्हिडिओ थ्रू तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या ज्या पिशव्या आहेत ना ह्या पिशव्यांमध्ये ती शाडू माती असते, एकदम अशी पावडर फॉर्ममध्ये तुम्हाला दाखवतो। हे बघा अशी पावडर असते पूर्ण, ते थोडीफार सांडलेली आहे। हीच मग पावडर जी असते ना ही पावडर तुम्हाला दाखवतो। ती पावडर मग या हौदामध्ये ओतली जाते आणि मग त्याच्यामध्ये जेवढी माती असेल, सुकी माती असेल तेवढं पाणी ॲड केलं जातं आणि मग त्याचं मिश्रण करून अशी ती सॉलिड फॉर्ममध्ये होते। आता ही अजून तेवढी सुकली नाही, म्हणजे ही चिकट माती आहे पूर्णपणे, पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे। मग तिला असं याच्यामध्ये टपामध्ये घेतात। अशा प्रकारे ही हौदातली मिक्स केलेली ही माती जी अजून रॉ फॉर्ममध्ये ती मग अशी घेतली जाते। इथूनच खरी सुरुवात आहे सर्व प्रोसेसिंगची। आता ह्याचं बघू शकता तुम्ही किती अजून ती चिकट आहे। ह्याला अजून थोडं सुकवलं जाईल। आता काका बघा कशा प्रकारे पुढे ही माती मळतील। आता ही जी माती आहे, आता ह्या मातीला कसं मळलं जाईल ते बघा। जसं आपण पीठ मळतो चपातीचं त्याच प्रकारे याला सुद्धा मळलं जातं, पण हे खूप जास्त याला ताकद लावावी लागते, मॅन पॉवर खूप लागते। आणि हे असे सुके गोळे होण्यासाठी जसे तुम्ही ते बाजूला पाहताय त्यासाठी ही सुकी माती ॲड केली जाते। आता एक गोळा कमीत कमी किती वेळ मळता? 10-12 मिनटं, म्हणजे 15 मिनटं कमीत कमी हा एक गोळा मळावा लागतो, तेव्हा कुठे हा असा एक बॉक्स बनतो। हे जे माती मळायचं काम करतात ना हे रमाकांत काका, म्हणजेच उर्फ आम्ही त्यांना सर्व प्रेमाने रामा काका म्हणतो, हे माती मळतात। रामा काका, तुम्ही इथे किती वर्ष माती मळताय? 5 वर्ष। तर यांचे सहकलाकार म्हणजे आपले बंडा काका होते, शैलू काका। शैलू काका तर सध्या सुट्टीवरती आहेत पावसाळ्यामुळे। माती मळून झाल्यानंतर दुसरी माती मळल्यानंतरची जी प्रक्रिया असते ती अशी की हे जे गणपतीचे साचे आहेत या साच्यांमध्ये मग ती माती आतमध्ये व्यवस्थित लावून त्याला सुकवली जाते, थोडा वेळ सुकण्यासाठी ठेवली जाते आणि त्यानंतर मग हा साचा खोलला जातो। ते कशा प्रकारे आतमध्ये माती भरली जाते आणि मग तो साचा ओपन करतात हे तुम्हाला पुढे बघायला मिळेल। या साच्याचं डिटेलिंग बघा, याच्यामध्ये पूर्णपणे डिटेलिंग असतं, जसं की धोतर, हात वगैरे इतर सर्व भाग। कोण नाही म्हणत नाही।
गेला कालच. त्याला माहिती चालणार पुढे पण शिकवला गप्पू राहायचा त्यावर. गणपती काढायचे खरे 3 प्रकार आहेत. जसं की हा जो आता तुम्ही गणपती पाहताय हा पूर्णपणे हाती बनवलेला आहे, म्हणजे याची सुरुवातीपासून याला हाती बनवलं आहे. आणि दुसरा प्रकार म्हणजे हे गणपतीचे साचे असतात, त्या साच्यांमध्ये माती भरून मग गणपती तयार केला जातो, ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. हे 2 प्रकार. आणि तिसरा प्रकार म्हणजे या POPच्या मूर्त्या, प्लॅस्टर ऑफ पॅरिस. म्हणजे अशा प्रकारच्या ह्या 3 प्रकारच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही मूर्ती आहे हाती मूर्ती. आता ही हाती मूर्ती काढायला जरा जास्त कष्ट लागतात ॲज कम्पेअर टू POP आणि साच्यातील मूर्ती. तर या गणपतीला हार्डवर्क जास्त लागतं, कारण की पूर्णपणे ह्याला आकार द्यायचं काम हे आपल्या हातांवरती असतं. ह्याची प्रॉपर बांधणी वगैरे व्यवस्थित झाली पाहिजे. चेहरा, पूर्ण शरीर हे सुंदर दिसलं पाहिजे बाप्पाचं. त्यासाठी जरा जास्त मेहनत घ्यावी लागते. आणि आमचे हे 2 कलाकार मनोज गुरव आणि यश गुरव हे दोघंजणं हे काम करत आहेत, हाती गणपती मूर्ती बनवायचं. आणि तर ही जी पहिली मूर्ती पाहताय ही मूर्ती तुम्हाला जर वाटत असेल की ही साच्यातली आहे तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. ही पूर्णपणे मूर्ती हाती केलेली आहे. ही प्रथम मूर्ती आहे जी हाती बनवली. त्यानंतर ही दुसरी, ही सुद्धा संपूर्ण मूर्ती ही हाती बनवलेली आहे. त्याच्यानंतर ही तिसरी मूर्ती आहे जी पूर्णपणे हाती बनवलेली आहे. आणि सर्वात सुंदर अजून एक मूर्ती आहे, ही बघा काय सुंदर अशी गणपती बाप्पाची पोझिशन आहे, चिंतामणी पोझिशन आहे. ही मूर्ती बघा किती सुंदर मूर्ती आहे. ही सुद्धा हाती बनवलेली आहे आणि ही चिंतामणी आकारामध्ये आहे, म्हणजे जो चिंतामणी बाप्पा असतो गणपती बाप्पा त्या स्वरूपामध्ये. आता ही सुद्धा जी बाप्पाची मूर्ती आहे ही सुद्धा हाती बनवलेली आहे. ही सुद्धा मूर्ती हाती आहे. आणि सर्वात अजून एक सुंदर मूर्ती तुम्हाला दाखवतो, ही बघा. ही जी मोरावाली मूर्ती आहे, म्हणजे मोर आहे सोबत, ही सुद्धा हाती बनवलेली मूर्ती आहे. किती सुंदर मूर्ती आहे बघा. अशा बऱ्याच मूर्त्या आहेत यावर्षी ज्या आपल्या या कारखान्यामध्ये, गणपती कारखान्यामध्ये सुंदर सुंदर हाती बनवलेल्या आहेत. आणि बाकी या ज्या तुम्ही इतर मूर्त्या पाहताय बाप्पाच्या, ह्या सर्व साच्यामधल्या आहेत या मूर्त्या. आणि ही एक जी नंदीवरची, ही नंदीवाली जी मूर्ती आहे तीसुद्धा हाती आहे. ती एक आहे जी मूर्ती तीसुद्धा हाती मूर्ती आहे. आणि त्याच्यात या बाजूला प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आहेत. खूप त्या पण सुंदर सुंदर मूर्त्या आहेत बघा. जय बजरंगबली, बजरंगबली आहे, नंदी आहे. मागच्या बाजूला कासव आहे, कासव. नंतर इथे गरुड आहे, गरुडावरची मूर्ती. इथे मोरावरची आहे. इथे तर मूषक आहे, स्वतः मूषक, गणपती बाप्पाचं वाहन मूषक आहे. इथे कमळ आहे. अशा या वेगवेगळ्या सुंदर सुंदर मूर्त्या.
ही जी हाती मूर्ती आहे या हाती मूर्तीला आता व्यवस्थित आकार दिला जातो आहे. तसं तर गणपती बाप्पाला या व्यवस्थित आकार दिला आहे, अजून हात आणि सोंड बाकी आहे. त्यानंतर मग जे बारीक नक्षीकाम असेल थोडंफार ते केलं जाईल. आता हा जो फोटो पाहताय ना, ही जी प्रिंट, तर हा हाती गणपती आहे जो इथे समोर आता तयार केला जातो आहे. आणि एखादी मातीची मूर्ती जर हाती बनवायची असेल तर तिला कमीत कमी 2 दिवस, प्रत्येकाच्या आकारावरती डिपेंड आहे, डिपेंड्स अपॉन साईज. तर या मूर्तीला आता 2 दिवस म्हणजे काल संध्याकाळी तयार करायला घेतली होती. आजचा संध्याकाळचा दिवस चालू आहे, उद्या सकाळपर्यंत ही मूर्ती तयार होईल. तर आता इथे ज्या मूर्त्या तुम्ही पाहताय ना, ह्या मूर्त्यांचं काम चालू आहे. पण या एक, ही फिरकीवरची दुसरी मूर्ती, ती तिसरी मूर्ती आणि ती मागची चौथी मूर्ती, ह्या ज्या 4 मूर्त्या आहेत ह्या गणपती साच्यामधल्या मूर्त्या आहेत. ज्या मूर्त्यांना साच्यामधून काढल्यानंतर काही असं रूप येतं आणि मग त्यानंतर पुढची प्रोसेस होते. तर या ज्या मूर्त्या आहेत या मातीच्या मूर्त्यांना आहे ना साफ करावं लागतं, ज्या काही अशा प्रकारे साफ केल्या जातात. तर आपण विचारूया की या एका मूर्तीला साफ करण्यासाठी किती कालावधी लागतो. तर इथे आपला एक मित्र आहे. मित्र, नाव काय तुझं? तेजस. तेजस, या एका मूर्तीला साफ करायला किती वेळ लागतो? 1 दिवस तरी जातो. म्हणजे या एका मूर्तीला, ओके, तर इथे पूर्णपणे मूर्तीला साफ करायला 1 दिवस तरी जातो. गणपतीचं काम आता जोरदार चालू आहे, कारण की गणपतीसुद्धा एकदम यावर्षी लवकर आलेले आहेत आणि कामसुद्धा खूप पटापट चालू आहे. कारण की खरी कसरत जी असते ही सुरुवातीलाच असते, गणपती तयार होण्यापासून. नंतर रंगकाम पटापट होतं. आणि आता आपण पुढे बघत जाऊया अजून सुंदर मूर्त्या. आता इथे स्वतः सुरेश काका बसले आहेत, या कारखान्याचे सर्वेसर्वा, वक्रतुंड मूर्ती कला केंद्र. तर खूप सुंदर अशा मूर्त्या घडवल्या जातात या कारखान्यामध्ये. खूपच जुना कारखाना, 35 वर्षांपेक्षा जास्त असेल ना काका? 35 वर्ष झाले त्या कारखान्याला. आणि ही सर्व मंडळी आहेत, हे सूर्यकाकांच्या कारखान्यामध्ये हे काम करतात. ते आमचे गुरु. बरोबर, सूर्यकाकांच्या हाताखाली घडलेले ही सर्व मंडळी जी तुम्ही पाहताय, ही सर्व मंडळी सूर्यकाकांच्या हाताखाली घडलेली आहेत, ज्यांनी सूर्यकाकांच्या मार्गदर्शनाखाली हे काम शिकलेलं आहे. कारण की खूप बारकाईचं आणि कलात्मक काम आहे हे. जसं की मूर्ती घडवण्यापासून ते मूर्तीला रंगकाम करणं आणि गणपती मूर्तीची रेखणी करणं, म्हणजे आखणी म्हणतात त्याला काही लोक. इथे पण एक सुंदर मूर्ती आहे. आणि इथे जो मूर्ती घडवत होता तो पम्यादादा, आम्ही त्याला पम्यादादा म्हणतो, त्याने सुद्धा खूप सुंदर अशा मूर्तींचं कोरीव काम केलं आहे. आणि नव्या पिढीतला अजून एक कलाकार साहिल गुरव सुद्धा इथे सुंदर अशी मूर्ती साफसफाई करतोय, मूर्ती बनवण्याचं काम चालू आहे. साहिल, मग तू गणपती साफसफाई करतोस आणि अजून काय काय करतोस मग कारखान्यामध्ये? साचे भरतोस ना? तर आपल्याला साचे भरतायत ना ते सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर जो साहिल आहे, त्याच्यानंतर तिकडे तेजस एक आहे, आणि या बाजूला जर पाहिलात तर इथे विवेक आहे. हे जी मुलं आहेत ना, हे इथे साचे भरण्याचं काम करतात. वेळ पडली तर मातीसुद्धा मळतात. आणि आत्ता दिवस कमी राहिले त्यामुळे इथे गणपती साफसफाईचं काम चालू आहे. गणपतींना शार्पनेस द्यायचं, स्वच्छ करायचं काम चालू आहे. आणि कारखान्यातला अजून एक कलाकार पम्यादादा, तर पाहू शकता किती सुंदर अशी ही मूर्ती त्याने बनवलेली आहे, त्याला साफ केलेलं आहे. पण पम्यादादाचा हात चांगलाच आता बसलेला आहे ह्या कामामध्ये. तरी किती दिवस पम्यादादा तू एक मूर्ती तयार करतोस पूर्ण? 1 दिवस पूर्णपणे घेतो. आणि पम्यादादाने पण बनवलेल्या खूप चांगल्या मूर्त्या आतमध्ये एकदम नाजूक अशा, त्या आपण बघूया. कारखान्यामध्ये खूप जास्त मूर्त्या आहेत. आता इथेच बघा, इथे सर्व POPच्या मूर्त्या आहेत. POPच्या मूर्त्यांमध्ये सुद्धा खूप जास्त व्हरायटीज आहे. आता या POPच्या मूर्त्यांमध्येच बघा किती व्हरायटी आहे. वेगवेगळ्या सुंदर गणपतीच्या मूर्त्या आहेत.
सुराकांच्या इथे कारखान्यामध्ये आलो ना की हे एक मज्जा असते की सर्वांना नाही इथे नाश्ता दिला जातो. सकाळचा नाश्ता असतो, दुपारचा असतो आणि संध्याकाळचा पण. आता मस्त भेळ आणले तर आपण भेळ खाऊया. सर्वच जण इथले आता कारागीर नाश्ता करतात. गणपती कारखान्यात बरोबर 4-5 दिवसांनी आलोय. आपलं पहिलं शूट जे तर तुम्ही बघितलं असाल ते 4 दिवसांच्या अगोदरचं आहे. आणि आता परत बघा गणपती किती चालू आहेत. अजून गणपतींचं काम चालूच आहे. आज तारीख आहे 28 जुलै आणि 27 ऑगस्टला गणपती बाप्पांचं आगमन आहे. तयारी जोरदार चालू आहे. सुंदर काम चाललंय बघा. गणपतीच्या हातावरती आहे ना शेला बांधायचं काम चालू आहे. एकदम सुंदर पद्धतीने शेला लावतात हाताला. तो पण हाती बनवलाय मातीचा आणि इतकं अवघड आहे ना कारण की तो प्रॉपर तितका असं एकदम दिसला पाहिजे. यश अजून किती गणपती आहेत मातीचे? 15 गणपती आहे. हाती किती आहेत आता? 4 हाती आहेत. म्हणजे अजून 11 गणपती आपल्याला साच्यातले असतील. उद्या नागपंचमी आणि त्याचं नागोबा काढायचं काम चालू आहे. गणपतीचे जेव्हा दिवस जवळ येतात ना तेव्हा बघा सगळे सण असतात. नागपंचमी, दही हंडी म्हणजे दही काला बघा किती सुंदर. आता ऑलमोस्ट गणपती सर्व तयार झालेले आहेत. म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये काम आलं आहे. आणि आत्ता अंतिम टप्प्यातलं काम म्हणजे रंगकाम. इथे बघू शकता रंगकामासाठी सर्व तयारी चालू आहे. कलर वगैरे कसे बनवले जातात ते बघा. त्या सर्व कलराच्या शेड्स वगैरे बनवल्या जातील, रंग वगैरे बनवले जातील आणि मग रंगकामाला लवकरच सुरुवात होईल. कदाचित आज उद्यापर्यंत सुरुवात होऊन जाईल. आजच होईल ना यश? आज रंगकामाला सुरुवात होईल म्हणजे मग गणपती बाप्पा अजून सुंदर दिसतील, अजून देखणं रूप होईल आपल्या बाप्पाचं. आता गणपती बाप्पा बनवायचं काम काही अंतिम टप्प्यात आलेलं आहे. अंतिम टप्पा म्हणजे आता 40% काम बाकी आहे. जसं की बघू शकता गणपतीला बॉडी कलर द्यायचं काम चालू आहे आणि प्रत्येकजण आता रंगकाम करण्याला सुरुवात केलेली आहे प्रत्येकाने. आणि आता सगळ्या गणपतीला छोट्या गणपतींपासून मोठ्या मूर्त्यांपर्यंत सर्वांना हा असा बॉडी कलर दिला जाईल. बघा काय मग रंगकाम कितपत जोरात चालू आहे? होय ना, जोर आहे ना. गणपतीला बॉडी कलर मारल्यानंतर आहे ना गणपतीचे हे सर्व म्हणजे धोतर, नंतर पंचा, पितांबर आपण जे काही म्हणतो ते सर्व आता कपड्यांचे जे पार्ट आहेत ते सर्व रंगकाम चालू आहे. विवेक काय चालू आहे ना व्यवस्थित? किती झाले गणपती आता रंगवून? 20 गणपती झालेले आहेत. शाहू काय कितपत? रात्रंदिवस चालू आहे ना कलर काम. आणि रेखणीचं काम कोण करते आता? म्हणू आकाश ना. हां हां आता आपण जाऊया रेखणी बघायला. आतमध्ये हा जो रूम पाहताय ना इथे रेखणीचं काम चालतं. आणि बघू शकता गणपतीची रेखणी चालू आहे. आता इथे रेखणी झाली नाही अजून. आता हे आपले काका आहेत तर काका म्हणजे गणपतीचं जे गोल्डन वर्क आहे ते सर्व करत आहेत. सोनेरी भाग जेवढा आहे ना मुकुट वगैरे दागिने वगैरे हे सर्व रंगवण्याचं काम, त्याला सोनेरी कलर मारण्याचं काम काका करत आहेत. आणि नंतर राहिलं रेखणी. तर तुम्हाला मी रेखणी दाखवतो. रेखणी आपला मनू काका करतोय. तर अशा प्रकारे काही रेखणी चालू आहे. खूप बारकाईने करावी लागते कारण की एकदम स्मॉल डिटेलिंग असतं त्याच्यामध्ये. आणि रेखणीवरतीच खरं आहे ना बाप्पाची जी नजर असते. तुम्हाला दाखवतो रेखणी किती सुंदर करतो म्हणून बघा.
त्या गणपतीची रेखणी बघा. तरी अजून मोठे गणपती यायचे आहेत. मोठ्या गणपतीला रेखणी करायला खूप जास्त मजा येते ना. तरी रेखणी करायला किती वेळ लागतो तुला? अर्धा तास एका गणपतीला छोट्या. आणि मोठे गणपती असतील तर? आणि आता अजून सगळे गणपती रेखणी तू एकटा करशील ना? मंडळी जेवढे पण आता आपल्या कारखान्यामध्ये हे गणपती तुम्ही पाहताय, ह्या सर्व गणपतींची रेखणी म्हणून बघा एकटा करणार आहे. म्हणजे दरवर्षीच करतोय तो आणि खूप सुंदर अशी रेखणी करतो. आता हे जे काही गणपती आहेत, इथे पण काही गणपती आहेत ज्यांची रेखणी झालेली आहे. तर ही इथे एक रेखणी मस्त सुंदर अशी रेखणी केलेली आहे. मला दाखवतो मी. ही बघा किती सुंदर अशी रेखणी आहे. गणपती रंगवायचं काम आता खूप जोरदार चालू आहे. आणि बघू शकता तुम्ही इथे हे आजोबा किती सुंदर प्रकारे गणपती बाप्पाचा शेला रंगवत आहेत. मंडळी, कलेला कोणतीही मर्यादा नसते, वयाची किंवा कोणतीच. कला ही कला असते. बघू शकता किती आवडीने आणि सुंदरतेने ते बाप्पाचं रंगकाम करत आहेत. बाहेर बघताय पावसाची सरी कसल्या पडत आहेत. खरं तर गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे काही दिवसांमध्ये, येत्या 14 ते 15 दिवसांमध्ये. आणि हा पाऊस आत्ता आला आहे. गणपतीमध्ये पाऊस नसेल ना तर काय मज्जाच नाही. कारण की ह्या पावसाच्या सरी आणि गणपती बाप्पांचं आगमन, आपल्या गणपती बाप्पा घरी असतात, ते जे एक वातावरण असतं, सुंदर वातावरण असतं ते. आज आलो मी परत एकदा कारखान्यामध्ये, म्हणजे गणेश चित्रशाळेमध्ये. आणि आज दिनांक 25 ऑगस्ट, येत्या 2 दिवसामध्ये गणपती बाप्पा येणार आहेत. तर इथे आहे ना जे आपले रेखणीकार आहेत मनोज गुरव, त्याचा गणपती आहे, मनोदादाचा. आणि इथे एक गणपती आहे. ह्या दोन्ही मूर्त्या खूप सुंदर आहेत, पण कलरिंग चालू आहे त्यांचं अजून. आणि आता बघू शकता गणपती कारखान्यामध्ये सर्व मूर्त्या रंगवून झालेल्या आहेत. आणि आता मोठ्या गणपतींची रेखणी चालू आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलात ना तर सर्व मोठे गणपती आहेत. जरा काढा सुद्धा का. तर हे बघा सर्व मोठ्या गणपतींची रेखणी झालेली आहे आता. आणि हे गणपती उद्या जाणार. तर हे गणपती जे आहेत ना मोठे, हे उद्या जाणार आहेत. आणि रंगकाम बघा, यावर्षीचं रंगकाम आहे ना, म्हणजे मूर्त्या तर सुंदर बनवल्याच आहेत, आणि त्याहून भारी म्हणजे बघायला गेलात ना तर रंगकाम, काय सुंदर रंगकाम केलं आहे बघा. गणपती बाप्पाची ही रेखणी आपल्या मनोजदाने केली आहे, मनोज गुरव याने. आणि आपल्या सुरेश गुरव काकांचा हा गणपती चित्रशाळा गणेश कारखाना. एकंदरीत सर्व मूर्त्यांचं रंगकाम झालेलं आहे. आणि आतमध्ये सुद्धा बघू शकता सर्व मूर्त्या रंगकाम करून व्यवस्थित झाकून ठेवल्यात, कारण की त्याच्यावरती जरासुद्धा धूळ उडली नाही पाहिजे. आणि आतमध्ये बघा तिकडे पमादादा आहे, जो अजून अंतिम टप्प्यातलं काम करतो आहे, रंगकाम, रेखणी वगैरे. तर अशा प्रकारे गणपती बाप्पांचं संपूर्ण रंगकाम झालेलं आहे. आणि एवढं आपण वर्षभर जी आपल्याला आतुरता असते, आपण वाट पाहत असतो, तो अंतिम क्षण 27 ऑगस्ट.
सुंदर सुंदर मूर्ती आहेत बघा. आता हे तुम्हाला ना मी आधी यासाठी दाखवतोय कारण की संपूर्ण गणपती बाप्पाची जी एक प्रोसेस असते सुरुवातीपासून, तर ही तुम्हाला या व्हिडिओतून दाखवण्याचं एक रिझन होतं. आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या बघा, छोट्या छोट्या मूर्त्या बघा. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला नक्कीच. तर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि काही जर माहिती चुकली असेल ना तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. व्हिडिओ पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.